खोदताना दिसते. भात लावणी झाल्याच्या रात्रीपासूनच खूप जोरदार पाऊस पडायला लागलेला आणि त्याच्यामुळे बघा भाताची काय अवस्था झालेली आहे, पूर्ण मातीत असं पडलाय. नमस्ते, मी साक्षी मोहिते आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा स्पेशल शेताचा होणार आहे. तर पप्पांसोबत सकाळी शेतावर आलेलो आहे आणि आज भात लावणीनंतर पहिल्यांदाच शेतावर आलो. तर विचार केला की तुम्हाला पण आमच्या शेताची थोडीशी अपडेट देऊ, कारण खूप दिवस झाले कंटिन्यू जोरदार पाऊस पडते आणि त्याच्यामुळे शेतामध्ये खूप जास्त पाणी झालेला. तर आत्ताच ना पप्पांनी शेतातला पाणी थोडा सोडला आणि पाणी कमी केला शेतातला. ते काय आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. आणि अजून पप्पा शेतावर आज तुरीच्या घेवड्याच्या बिया सुद्धा लावणार आहेत, तर ते पण बघायला भेटेल. आणि पप्पांनी काय काय शेतावर भाजी लावले ती भाजी पण तुम्हाला दाखवते. तर चला बघूयात. पप्पांना विचारूया आपण. कोणत्या पप्पा? वाव, ही काकडी आहे गाईस. पप्पांनी काकडीचं झाड लावलंय इथे. झाड म्हणजे वेल लावलंय. अजून काय काय बघूया. हे तोंडली आहेत ना? हो, म्हणजे पाऊस नव्हता तेव्हा पप्पांनी तोंडली, इकडे तोंडलीचा मांडव केलेला शेतामध्ये. तर तीच तोंडली आता बांधावर लावले मस्त. पप्पा हा कसला आहे? वांग्याचं झाड आहे का गाईज? हा वांग्याचं झाड आहे. आणि हे बघा मधीत भेंडी पण लावलीत, भेंड्यांची झाडं पण आहेत. तर आता थोड्या दिवसानंतर हा संपूर्ण गवत बेनायला लागेल, म्हणजे संपूर्ण गवत काढून बांध साफ करायला लागेल, तेव्हाच या झाडांची वाढ होईल. इकडे हा पण काकडीचाच आहे ना? हो, काकडी आहे. आणि आता थोड्याच दिवसात काकड्या येतील, कारण हे बघा छानशी पिवली पिवली फुलं आलीत मस्त झाडावर. मस्त गावठी काकड्या भेटतील खायला. पहिल्यांदाच पप्पांनी काकडीची झाडं वगैरे लावली असतील. हा बघा अजून एक इथे आहे. ते आमचा आंब्याचा झाड पण आहे. आणि इकडे हा शेत आहे. बघा कसा हिरवागार शेत वाटतंय, कमेंट करून सांगा. तर हे बघा अशी पप्पांनी बांधावर झाडे लावलीत. तुरीची झाडे पण लावलीत. तर अशी थोडीशी पप्पांनी भाजी आणि काकडी विकडीची झाडं लावलीत, म्हणजे पावसाळ्यात जेव्हा सीझन येतो तेव्हा मस्त घरची गावठी भाजी खायला भेटेल, काकडी खायला भेटेल. अजून तुमच्या काय सजेशन असतील माझ्यासाठी तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इकडे गवत आहे, तर इकडे जात नाही, मला एकटीला भीती वाटते. पप्पांनी लावलंय जाल, खालून वाकून जायला लागते. घरात राहून राहून बोर व्हायला होतं, पण शेतावर आल्यावर एक वेगळंच मस्त मज्जा येते. हे बघा ॲडव्हेंचर होतोय थोडासा. आता पप्पा तिकडे बांधावर काहीतरी करतायत, बघूयात काय करतायत. चला तुम्हाला पण दाखवते. ही वालाची वेल आहे. तर हे बघा मगाशी हा पप्पांनी बांध फोडला आणि शेतातला पाणी बाहेर सोडलाय, कारण खूप जास्त पाऊस पडते त्याच्यामुळे खूप पाणी झालेलं शेतामध्ये. कारण आत्ताच भात लावणी झालंय आणि भात अजून खूप जास्त मोठा नाही झालाय, फक्त जीव धरलाय, त्याच्यामुळे पाणी कमी केलंय. चला पप्पा तिथे वाल काहीतरी लावतायत बोलले, मी पण तुम्हाला लावून दाखवते. आता थोडा टाइम पाऊस थांबलाय तर बरं वाटतंय. जेव्हा शेतावर आलं तेव्हा थोडा थोडा पाऊस चालूच होता. आता थोडा टाइम पाऊस गेलाय. टाकते. किती पप्पा? 3? 2. हे बघा पप्पा इथे तुरीची झाडे लावतायत आणि बघा कशी लावतायत. एक खड्डा करतायत आणि त्याच्यात फक्त 2 ते 3 बिया टाकतायत. 2 ते 3 बिया टाकतायत आणि दॅट्स ऑल. त्याच्यानंतर भरभरून तुरी भेटतील ना पप्पा. खूप मज्जा येतं. शेवटला तर तुरी काढून पण कंटाळा येतं, एवढ्या तुरी लावल्यानंतर.
पप्पा बांध बेंदणी करायला लागेल ना, कधी कराल? मी पण येईन तुमच्या सोबत. खाली करा, खोदताना दिसते. भात लावणी झाल्याच्या रात्रीपासूनच खूप जोरदार पाऊस पडायला लागलेला आणि त्याच्यामुळे बघा भाताची काय अवस्था झालेली आहे, पूर्ण मातीत असं पडलाय. पप्पा बोलतात काय विलास त्याला आता. पाऊस पण असा आहे ना, गरज असतं तेव्हा येणार नाही आणि आता गरज नाही आहे सध्या, तर भरपूर पडतोय. हा बघा इथे पप्पांनी ना डाळिंबाचा पण झाड लावलेला आहे. किती फ्रेश वातावरण आहे आणि मस्त थंडगार हवा सुटलंय आणि चारी बाजूला बघा पूर्ण हिरवळ आणि हिरवळच आहे. तर हे माझे आजोबा आहेत, म्हणजे काका आजोबा आहेत आणि काका आजोबांना बांधावरची चार कापतायत. ही चार बैलांना आणि गुरांना दिली जाते. तर तुमच्याकडे ह्याला काय बोलतात, तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आजोबांनी बघा संपूर्ण बांधावरची चार कापून घेतले आणि ती आता मस्त गुरांना खायला घालतील. तर या शेतावरची सर्व कामे झालेली आहेत. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या शेतावर चाललोय. तर चला आता आमचा दुसरा शेत बघूयात. बघा पप्पा कसे खाडी ओलांडून चाललेत शेताकडे. इकडे बघा पप्पा. जर तुम्ही भात लावणीचा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. त्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी पण ही नदी पार केले, तर तुम्हाला ते बघायला भेटेल आणि खूप छान ब्लॉग आहे. शेताची माहिती वगैरे सांगितलेली आहे मी त्याच्यामध्ये, तर ती तुम्हाला बघायला भेटेल. आणि बोलता बोलता पप्पा पलीकडे पोचले. शेतावर याच्यासाठी गेलेत की बघतायत या शेतात पण जर जास्त पाणी झालेलं असेल तर थोडासा बांध फोडून पाणी बाहेर सोडतील, त्याच्यासाठी शेतावर गेलेत. तर आता मी तेच वाट बघते पप्पांची. गाईस तर हे बघा भात लावल्याच्या आदल्या दिवशीपासून जोरदार पाऊस पडला आणि त्याच्यामुळे बहुतेक राब ना असा वाया गेलेला आहे. तेच पप्पा मला पलीकडून दाखवतायत. हे बघा पप्पांनी काढून टाकला, कारण भात लावला आणि त्या दिवसापासून ना शेतामध्ये भाताच्या वरपर्यंत पाणी साठलेला आणि कंटिन्यू पाऊस पडत होता. ही नदी पण खूप जास्त भरलेली, तर पाणी पण बाहेर पडत नव्हता. त्याच्यामुळे हा असा सर्व भात आता वाया गेलाय आणि अजून जीव धरलाय, साधारण जीव धरलाय. बघूयात काय होते. गाईज तर आजचा हा एवढाच छोटासा ब्लॉग होता शेतीच्या अपडेटबद्दल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता मी घरी जाते आणि आजच्या या ब्लॉगला मी इथेच एंड करते. बाय. चला भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.